तर भावांनो, दिवाळीची पहिली अंघोळ आणि तुमचा भाव उठलाय सकाळ सकाळी 9 वाजता अंघोळ करण्यासाठी. तर बाहेर येऊन हॉलमध्ये बघतो तर मम्मी उठण्याची तयारी करत होती. मम्मीने मस्तपैकी उठणं बनवून ठेवलं होतं आणि त्यात डांबर आंब्याचं तेल पण टाकलं होतं, जेणेकरून अंगाला सुगंध असा वासेल म्हणून. मम्मीच्या समोर बसलो आणि मम्मीने हातापायाला रगडून रगडून उठणं लावून घेतलं. उठणं लावून दिल्यानंतर फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होऊन आलो. फ्रेश होऊन आल्यानंतर मस्तपैकी माझी केस सेट केली. डोक्यावर केस नाहीत ते मलाही माहिती आहे, पण कशी तरी आपली सेट करून घेतली. आणि आता नाश्त्यासाठी मम्मीने बनवला होता रवा. मग त्यामुळे पहिल्यांदा रवा खाऊन घेतला. रवा खाऊन झाल्यानंतर आता दुसरं एक काम करत होते, म्हणजे मला होती सुट्टी आणि बायकोला माझी सुट्टी नव्हती, म्हणून तिला घेऊन चाललो होतो हॉस्पिटलमध्ये सोडण्यासाठी तिला. बायकोला हॉस्पिटलमध्ये सोडली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मला दुसरं एक काम करायचं होते, म्हणजे ओमला पण घेऊन जायचं होतं हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी. त्यामुळे घरी आलो, ओमला रेडी केला आणि घेऊन चाललो होतो हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी. कारण की ओम गावी असताना थोडासा शाळेमध्ये खेळता खेळता तो डोक्यापाशी पडला होता आणि त्याच्या डोक्याला शूज आली होती. ती शूज कशाची आहे ते बघण्यासाठी आम्ही चाललो होतो चेकअप करायला हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ओमचे सर्व रिपोर्ट काढले, त्याचं सर्व चेकअप केलं. चेकअप करून आता घरी आलो. घरी आल्यानंतर आता बायकोच्या घराची करायची होती लाईटीची डेकोरेशन. त्यामुळे बायकोच्या घरी आलो. मस्तपैकी लाईटिंग बिटिंग तोरण बिरण लावून घेतलं. तोरण लावून झाल्यानंतर आमचं फायनली डेकोरेशन रेडी झालं होतं. तर डेकोरेशन कसं झालं तुम्ही नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. आणि डेकोरेशन झाल्यानंतर आता मला घ्यायचे होते नवीन कपडे. दिवाळीनिमित्त मला नवीन कपडे घ्यायचे होते, म्हणून मी आता चाललो होतो शिवडी नाक्यावर जेम या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी. गेले 10-12 वर्ष मी जेम या दुकानातूनच कपडे घेतो आणि इथे मला एक नंबरचे कपडे आणि एक वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे भेटतात. त्यामुळे मी 2 शर्ट घेतले आणि 2 पॅन्ट घेतले. 2 शर्ट आणि पॅन्ट घेऊन घरी आलो आणि घरी आता मला फेशियल करायचं होतं, म्हणून बायकोकडनं मी माझ्या चेहऱ्याचं फेशियल करून घेतलं. आणि जर तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की एकदा फॉलो करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला एकदा कमेंट करून सांगा.